इसे कहते हैं बड़े दिल वाले हमारे भारतीय जनता पार्टी के नेता मिहिर भाई कोटेचा। चला बघा पाणी जशी विभागलं असतं सर बाकीच्या ठिकाणी काय करतात विभागून देतात म्हणजे त्याचा अर्धा भाग करतात पण इथे तर तुम्ही अर्धा नाही इथे तुम्ही एकदम सस्पेन्स राखून एकदम रुपये 1 लाख नाही बाळवणीचा विरोध दिवस आपण पुढे यायचं बाळवणी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आम्ही चेंबूरच्या मंगळात SDX आपल्या पुढे सादर करत आहोत मंगळागौर. गवर मंदी गवर बाई मंगळा गवर गवर मंदी गवर बाई मंगळा गवर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर आयानो या गो बायानो शैतानीनो या गोया आयानो या गो बायानो मेंगनीनो या गोया ऋणू झुणू त्या पाखरा झाले माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा ऋणू झुणू त्या पाखरा घुमू दे घागर घुमू दे खेळात जीव्यो रंगू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जीव्यो रंगू दे कडनी घागर घुमतिया मागणी मोर झुकतिया कडनी घागर घुमतिया मागणी मोर झुकतिया दमले बाई करू मी काय माझ्या गोडीला दमले बाई करू मी काय माझ्या गोडीला माठ फोडीला गयाने माठ फोडीला 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 नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला सोयी नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा नाच ग घुमा अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई आजची बातमी वाचलीस का ग वाचलीस का ग वाचलीस का ग अतिरेक्याने हल्ला केला ना ग केला ना ग केला ना ग अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई धर्म विचारून मारलं ना ग मारलं ना ग मारलं ना ग मनात माझ्या पेटते अगं पेटते अगं पेटते अगं 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 सुनबाई काय म्हणता सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई सैनिकांनी बदला घेतला ना हो घेतला ना हो घेतला ना हो खेचून काढलं अतिरेक्यांना हो अतिरेक्यांना हो अतिरेक्यांना सैनिक माझा धुरंधर ना हो धुरंधर ना हो धुरंधर ना हो मिशनचं नाव होतं सिंदूर ना हो सिंदूर ना हो सासू सुनेच्या जोडीने घातल्या सेम लुगड्या अहो मंडळी पुढचा प्रकार आहे आमचा फुगड्या खेळू फुगडी खांद्यावर उचलून ग खेळू फुगडी कंबरा लचकून ग फुगडी माझ्या पदराची पदराची फुगडी छान पाखराची फुल पाखराची खेळू दयांडी फुगडी गाय ते सणासुदीला गोडी ग खेळू दयांडी फुगडी गाय ते सणासुदीला गोडी ग फुगाय फुगाडी फुगाडी फुगाय फुगाडी फुगाडी बस फुगडी जसं जमलं ग पहिला
सुसू आल्या ग बाई गुजरणी कापूस घ्या ग पिंजरणी इकीच पान बाय इकीच पान बाय की नकुल्या बाय नकुल्या चंदनाच्या टिकुल्या एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली गंगेला आला ओंडा पिसला माझा गोंडा पिसला माझा गोंडा. दात्या प्रेक्षकांनो कारण थकलो नाही आम्ही नाचू. पुढचा खेळ सादर करतो झिम्मा टाळ्या वाजून. झिम्मा ग पोरी झिम्मा ग पोरी झिम्मा ग पोरी झिम्मा झिम्मा ग पोरी झिम्मा ग पोरी झिम्मा ग पोरी झिम्मा झिम पोरी झिम कपाळाचा भीम भीम गेला फुटून पोरी आल्या उठून सर सर गोविंदा येतो मस्वर गुलाल फेकीतो या बाई झिम्मा नाचाया आमच्या वेण्या घालाया झिम पोरी झिम कपाळाचा भीम भीम गेला फुटून पोरी आल्या उठून. दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी मका तोड ग पोरी मक्याचं पीक भारी दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी मका तोड ग पोरी मक्याचं पीक भारी. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या सू बाई सू साजनी सू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू महादेवा तू लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या. आडवळ घुम पडवळ घुम 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 पडवळ घुम. श्रावणातल्या सणांचा आनंद किती मोठा. खेळूया आपण आगोटा पागोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा टेबूलच्या बाजारी जाईन म्हणते जीन्स टॉप आणि म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा. अगं नाचून नाचून दमली अशी जरा नाव घे. हो घेते घेत्या. ऐका बरं. साक्षी माझी चिऊ मेघा माझी काऊ साक्षी माझी चिऊ मेघा माझी काऊ आहोंना घास भरवला तर मी काय खाऊ. अगं लय खाल्लंस चल आता जरा बारीक हो सायकल चालव. खाऊन पिझ्झा बर्गर चरबीचा झालाय लपन खाऊन पिझ्झा बर्गर चरबीचा झालाय लपन सायकल आता चालवते चरबीला आता खालवते. चक्क 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 चालते अशी जणू वाऱ्यावर उडते सायकल ही चक्क 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 चालते अशी जणू वाऱ्यावर उडते सायकल ही चक्क 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 चालते अशी जणू वाऱ्यावर उडते सायकल ही. शिरभोरी वल्लवरे नाकवा शिरभोरी वाऱ्यावरी डुलतय होरी वाऱ्यावरी माझी डुलतय होरी वाऱ्यावरी डुलतय होरी वाऱ्यावरी माझी डुलतय होरी. संसार माझा सजू दे गोप विणू दे
जुदाईकरण. एक लाखाचे 50-50 दिले तर चालतील ना. हा म्हणा लहान करा, दोघांना 1-1 लाख द्या. इसे कहते हैं बड़े दिल वाले हमारे भारतीय जनता पार्टी के नेता मिहिर भाई कोटेचा. चला बघा, पाणी तशी विभागलं असतं सर, बाकीच्या ठिकाणी काय करणार, विभागून देतात म्हणजे त्याचा अर्धा भाग करतात, पण इथे तर तुम्ही अर्धा नाही, इथे तुम्ही एकदम सस्पेन्स राखून एकदम रुपये 1 लाख मिळते. पायवडीचा विरोध दिला आपण पुढे यायचं. पायवडी रुपये 1 लाख. मंगळागौरीच्या निमित्ताने जमले सारे एकत्र. SDAचं नाव आता गाजेल सर्वत्र. छत्रपती शिवाजी महाराज की ¡Ay, caramba! फ्री बैठ के हमको मक्खी नहीं मारना. आता हमको नहीं हारना. हम हुकुम के इक्के हैं जुबान के पक्के. हम हुकुम के इक्के जुबान के पक्के. खाके था पेड़े जो एड़े से टेढ़े बने हैं तो हम क्या करें. जोर लगा के जान लड़ा के बोलना. हिप हिप हुर्रे. ला 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 ले. सबके होठों पे चर्चे हैं हमारे. ला 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 ले. ला 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 ले. देखो ज़मीन पे उतरे हैं सितारे. हंस पड़ी रो पड़ी है ये उल्टी खोपड़ी. दिल के गांव में है जिंदगी की झोपड़ी. बेतुकी मंडली सरफिरों की मंडली. होच पाच हो रखी है जिनकी कुंडली. क्या करेंगे थक्के चल लगा दे धक्के. क्या करेंगे थक्के लगा दे धक्के. बिन बुलाई मुसीबत से पंजा लड़ाने से हम ना डरे. जोर लगा के जान लड़ा के बोलना. हिप हिप हुर्रे. ला 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 ले. सबके होठों पे चर्चे हैं हमारे. ला 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 ले. ला 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 ले. देखो ज़मीन पे उतरे हैं सितारे. इस तरह उस तरह देख प्यारे किस तरह सीखा हमने जिंदगी को जीना जिस तरह. ये यस किया नो किया जी में आया जो किया. क्यों हिसाब दे किसी को हमने क्यों किया. चलो छाल सिक्के और लगा ले तुक्के. चलो छाल सिक्के लगा ले तुक्के. है समझदार अंदर से बाहर से दिखते भले बाबरे. जोर लगा के जान लड़ा के बोलना. ला 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 ले. सबके होठों पे चर्चे हैं हमारे. ला 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 ले. ला 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 ले. देखो ज़मीन पे उतरे हैं सितारे. सितारे. सबके होठों पे चर्चे हैं हमारे.
स्पार्कल डान्स अकॅडमी चालू झाली. त्याच्यामध्ये एक ती अशी जाडीबाई बघून या बाईने मला लई त्रास द्यायची. कारण अभिमान या गोष्टीचा आहे की खूप वर्षापासून माझ्याबरोबर कनेक्ट आहे. तुझ्याकडे टॅलेंट ऑलरेडी आहे. आज रील स्टार आमच्यामधले ग्रुपमधले आम्हाला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. आम्ही सगळ्यांना सांगतो. पण एक आवडतं की ते आमच्या ग्रुपशी कनेक्टेड आहे आणि ग्रुपसाठी सतत दिसतात. मी बघतोय, रिसेंटली बघतोय प्रज्ञा आणि हे लोक रात्री 12-12 वाजेपर्यंत बोलतात. मला डाऊट आहे लागल्यानंतर तुम्हाला तसं काही नाही. अरे बोलतात मला हा आपलं कसं आपला नंबर येईल का नाही. हा अरे काय करायचं म्हणजे कालचं मी सांगतो तुला काय करायचं. मी गप्पा झोपतो मग. कारण ते असतं ते एक आवड आहे, एक पॅशन आहे. तिला वाटवतं कुठं ना कुठे भेटलं पाहिजे. मग ते तुम्ही बायकाही बघा ही आली ही असं मला 1 वर्षापासून बोलते की मला पुष्पासाठी डान्सला जॉईन कर ना. पण ती करत नव्हती का भीती वाटत होती. तिचं सांगतो मी की भीती वाटत होती मनात. डान्स लोक हसतील आपल्याला. पण त्याला नाकारून आज तुम्ही बघत असाल नंबरवर. नंतर त्या आज सगळे चिवडू आहेत. मला वाईट वाटतं. आज त्यांचे मिस्टर ऍक्च्युली ऍडमिट आहेत. त्याही सिरियस होते तरी पण ते बिचार आले. इथे ऑलरेडी घरचं सगळे फॅमिली जातच असते. हे पण बिचारे डान्स उत्तम करतात. नंतर आणि इथं तर बघा ना प्रत्येक वर्षी मोके पे चोका मिळतात. तसं यांना भेटतात. जॉईन झालं लगेच घुसल्या लगेच चान्स भेटला. नंतर त्यांची गर्ज होती. नंतर पुष्पाचे ऑलरेडी डान्सर आहेत. साईबद्दल सांगायची गरज नाही. ऑलरेडी डान्सर आहेत. माधवी जस्ट तिला पण मोके पे चोपा लगेच चान्स भेटला. आणि ही बाई ऍक्च्युअली जुनी आहे. जुने नाही दोघं जुने पण हे पक्का नवरा शिवाय घालत असत. चेक दाखवेन कितीच आहे. त्यांच्यावर फ्री भेटली आणि असे नॉर्मल ऑफर आहे. ती ऑफर 2 वर 1 फ्री आहे. 2 वर फ्री. पण त्याच्यावर पार्टीवर प्रज्ञाचा एक गुण असं आहे मला माहिती आहे. कारण मी एवढे वर्ष काढतोय. गप्पा पण बसतो. आहे कोणती तुमची ही बायकोच आहे सध्या म्हणजे चांगल्या प्रकारे हँडलिंग करते. मी तिला एकच म्हणतो नाही का माझं तिला तर याच्यावर कारण माझ्याकडे आज तुम्ही लोक येतात सगळे येतात माझ्याकडे. मला काय बोलतात की आता तू चांगलं शिकवतो. माझं पुष्पाला खास करून तिला सांगायचं आहे एक तात्पर्य. कारण तुम्ही आज एका मोठ्या हुद्द्यावर आहात. आज मी मला प्रत्येकाला एक वाक्य बोलायचं की तुझी काय आयडेंटिटी आहे. मी वर्ड्स माझे खाणे असेल लायकी काय. पण आज तुम्ही एका हुद्द्यावर आहे एका मुवमेंटवर आहेस. तुमचे शब्द प्रत्येक ज्याला येत त्याला पण लागले पाहिजे नाही लागले पाहिजे आणि ज्याला येतं त्याला पण नाही लागले पाहिजे. तुम्ही सॉफ्टली बघ काम मला माहिती आहे मला हा सामान उचलायचा आहे तर मला उचलायचं आहे. पण ते हसून पण उचलू शकतो आणि रडून पण होऊ शकतं. हे तुमच्या हातात आहे दोघांच्या की कसं ट्रीटमेंट करायचं. कारण आता कसं नाही कुणी नाराज झालं पाहिजे. ही आपली टीम आज तुम्ही बघा आज घाटल्यात काय मॉल क्रिएट होतं तुम्हाला माहिती आहे. पण ही टीम कुठेही प्रकारची फुटली नाही पाहिजे. हा पहिला माझा मुद्दा. फुटण्याचे कारण काय असतात नाराजगी असते आणि नाराजगी असतो आपण क्रिएट करतो. त्याच्यामुळे कुणीही नाराज न होता तुम्ही लोकांनी पुढचं हँडल हे काय हे फारशी काहीच नाही. याच्या पुढचे आपण मोठे मोठे बाजी मारू प्रश्न त्याबद्दल नाही. पण याबद्दल आहे की तुम्ही युनिटीने झाले पाहिजे. त्याचबरोबर म्हातारे आणि ऐका तुमच्या ऐका 2 मिनिटं तुमच्या मंगळागुरुमध्ये डान्सला जे प्रॉब्लेम झाले तिथे बायका मला बोलतो तो कधीपासून बंद होता. मी बोललो नाही चालू आहे सध्या. आता मध्ये पासून गप्पा डान्सला पण यायचं आणि गप्पा याची प्रॅक्टिस करून आता एक्सरसाइज बंद आपण याची प्रॅक्टिस करायची आणि नंतर डान्स चालू करायचा. आणि मग प्रत्येकाला मी म्हटलेलं की जेव्हा तुम्ही एकदा नंबर जेव्हा तुम्ही काय गाजवाल तेव्हा एक स्वतःचं असं उभं होतं. एक तुम्हाला आज एक चांगलं उदाहरण आहे की आज स्वतःच्या मनाला तरी वाटत होतं की मी काहीतरी केलं आयुष्यात. म्हणून सगळ्यांना शुभेच्छा माझ्या ग्रुपकडून. काही जण आज आले म्हणून शक्य वैभव खूप जण आहेत. पण माझ्या ग्रुपकडून SD क्वीन हे नाव चेंज करणार आहेत. पण सध्या SD क्वीन म्हणून आहे. कारण तो आमचा मूळ आहे आणि आम्ही स्पार्कल डान्स अकॅडमीच्या क्वीन्स आहोतच. त्या धनश्रीताईंचं होतं की आपण काय नाही होम क्वीन्स काय त्यांनी नाव सुचवलं होतं की आपण आपल्या घरात राजकन्या. आम्ही आमच्या आई वडिलांच्या पण राहण्या आणि नवऱ्याच्या पण दोन्ही नाव होतं ना मायाचं पण आणि आपण राहण्याचं. आम्ही त्या तिथल्या दोन्ही ठिकाणाच्याच नसून आम्ही ह्या SDAच्याही राहण्याच आहोत. म्हणून ह्या राहण्या आम्ही हमेशा राहणारच. पण एक पारंपरिक नाव का तर आमच्या देखाव्याला आमच्या पेहराव्याला आम्हाला लोकांनी नाव दिलेलं आहे की चंद्रकोर. म्हणून त्यांचा सन्मान करता आम्ही हे चंद्रकोर नाव आमच्या ग्रुपचं ठेवत आहोत. तर अशा प्रकारे सगळ्यांना माझ्या
माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून माझ्या संपूर्ण बांधवांकडून या लोकांना हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या मंडळाची मी मंडळ रिपीट का बोलतोय, आमचं एक मंडळ होतं, 3 मंडळ बरोबर काय ग्रुप नंतर काही होऊ शकतं. एक मंडळ आशुतोष, माझं एक मंडळ आणि एक तिकडे, असं करून आम्ही जयंती केली. ती जयंती मी खूप वर्ष, जसं तुमचं स्वप्न होतं ना तसं मी माझ्या आम्ही पण स्वप्न केलं की एक जयंती अशी करत तगडी तिथं मोठ्या लेवलला करणार. माझं स्वप्न होतं, माझं सगळ्यांचं स्वप्न होतं, त्यांचं जास्त होतं. पण ते ताईचं तुम्हाला माझ्या सीमाताईचं बजेट काय 1-1.5 लाख तो आणणं, सगळं करणं, खर्च मोठं 2-3 लाखाचं घरात होतं. पण ते एकट्याला पॉसिबल नसतं, कुठलीही गोष्ट करताना पॉसिबल नसतं. पण जेव्हा आम्ही युनिटी केली, एक ट्रायल केलं की कसं होतं बघूया, आणि त्या ट्रायलला सफल एवढा रिस्पॉन्स भेटला की आजपर्यंत कुणीच आपल्या घाटल्यामध्ये जयंती नाही केली, तर जयंती मोठ्या लेवलला आम्ही केली, त्याला प्राऊड फील आज पण वाटतं आणि आज पण लोक नाव काढतात. मग त्या निमित्ताने आम्ही ठरवलं की पुढे कंटिन्यू वर्षभर करावी, अजरामर करायची. मग त्या आमच्या मंडळाचं आम्ही मंडळ स्थापन केलं आणि आज आमच्या मंडळाचे अध्यक्ष वाघमारे आहेत. तर त्या त्यांनी 2 शब्द आमच्या टीमसाठी बोलायचे. सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा पुढचंही असे तुम्ही करत राहू. थँक्यू. आणि यांच्या यांचा अनुभव सांगा फक्त. मी पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला बाकी गावात किंवा बाकी बाहेर फिरतो, कार्यक्रम भरपूर बघितले, पण मंगळागौर स्पेशली पहिल्यांदा आलेलो. आणि एक प्रोत्साहन, बायकोला प्रोत्साहन, सगळ्यांना नाही तर ती आज जिंकली नसते, मला 2 दिवस ऐकायचं होतं. आज नंबर आला नसता. तर मला भरपूर आवडला. सगळ्यांची मेहनत, तुमची दोघांची मेहनत, बाकी सगळ्यांची मेहनत, त्याला मला म्हणजे प्रोत्साहन मला पण वाटलं की घरातल्यांची पण साथ भेटली तर आपण सगळेजण चांगले पुढे जाऊ. ठीक आहे. तर आमचे जे एक बोलत ना जिच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, आमच्या ग्रुपची एक चावली ती आमच्या म्हणजे प्रॅक्टिकली आमच्या एसडीए टीमची टीम लिडर म्हणून मी तिचे 2 शब्द बोलायचे आणि मला काय छान वाटले नाही पाहिजे आम्हाला. खूप भारी वाटतंय. स्वप्न जर पाहिलं तर सगळ्यांनी मागच्या वर्षी तर राहिलेलं स्वप्न ह्यावेळेस आम्ही सगळे पूर्ण करतोय. खूप खूप भारी वाटतंय आणि खूप अभिमान वाटतोय सगळ्यांची मेहनत. सगळे एक म्हणजे व्हिडिओ एक बघितली ग्रुपात सगळे काय ना काय म्हणजे सूपाचं प्रत्येकाने पकडलेलं, काय काय हंटांना म्हणजे कळशांना हे करत होते सगळे एक काय काय. बरं एक कोण मार्केटला गेली तर सगळ्यांना तुम्हाला पाहिजे काय हे ते म्हणजे सगळे एकत्र घेऊन एकजुटीने सगळं करतात, त्याच्यामुळे खूप छान आणि थँक्यू. आणि आमच्या ग्रुपचे नृत्य दिग्दर्शिका काय असते ते पुष्पा लांबे, ते 2 शब्द मनोगत करायचे. मगाशी 250 बोलली ती. पटकन बोलू. ऍक्च्युली माझा हा पहिला अनुभव आहे मंगळागौर. मी बघितले, खूप गावी बघितले, कॉम्पिटिशनला पण गेली मी, असंच बघायला जायचं. म्हणजे असं वाटायचं की आपण करूया मंगळागौर, पण आमचं कसं म्हणजे आमचं घर पण बघा, डान्स क्लास होतं, मी पहिला डान्स क्लास पण घ्यायची, शोला पण जायची, मग ते मॅनेज नाही होत प्रत्येक गोष्ट, म्हणून मग डान्स क्लास स्किप केलं. मग त्याच्यानंतर मग मी चालू केलं, मला नव्हतं घेतलं ऍक्च्युली. मग मी प्रज्ञा लगेच मेसेज केला, मला का नाही घेतलं नाही, त्याच्यामुळे नव्हतं घेतलं तिथे. तर ती बोलली की हा मी तुला घेईन, गाण्यामध्ये घेईन. तर मी बोलली चालेल, मला तू गाण्यामध्ये जरी घेतलं तरी मी तिथे येणार, पण मला यायचंय. कारण मला खूप तुम्हाला बघून मला ऍक्च्युली खूप हे उत्साह खूप वाढलेला होता की मला जायचंय, गाणं गायला काय होईना पण जाणार मी. आणि मग सावरीमध्ये यार ऍक्च्युली मला ऑपॉर्च्युनिटी भेटली. ती सावरी आणि मी एकच आहोत, आणि ती मी जिंकली आणि ती सावरीच जिंकली. आता मी प्रत्येक कॉम्पिटिशनला सावरीची आठवण मी नाही, सगळे काढतात. ती असते आपली आणि अशीच सोबत राहणार आमच्यासोबत. काय सावरी? आणि आता लेडीज मध्ये मला बोलायचं, लेडीज बद्दल ज्या बाईने स्टार्ट केलं मंगळागौर, लेडीज बद्दल बोलायचंय मला. लेडीज सगळे खूप कौतुक करावंसं वाटतं मला लेडीजचं. कारण की मी पण मला माहितीये की घरातलं बघा, क्लासला जावा, आणि मग आणि एक काम जरी ट्राय केलं ना तर खूप ऐकावं लागतं. पण ते आम्ही आहे ना सगळं विसरून आहे. जेव्हा क्लासला येतो ना तेव्हा काही कोणाचंच काही नसतं की घरात हे झालं ते झालं, काही नसतं, गेलं उडत. आपल्याला खूप सगळ्यांना मिळून
बसून मग आपण ज्वेलरी ही घालूया, मग आपण हे करूया, मग ते करूया. आणि काय दिसत होत्या पहिल्या दिवशी जेव्हा गेलो ना, काय दिसत होत्या, सगळे आजारी पडले. नजर लागले. कारण की खूप सुंदर जुडवा 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 हे नाही बोलू शकत. ताराला काय बोलू शकतो? 12 जणी इथे बीप येणार आहे बीप. ऍक्च्युली कसं आहे म्हणजे कॉम्पिटिशन खूप बघितल्यामुळे माझं कसं आहे म्हणजे मला जरा डान्सवर खूप अपेक्षा असतात की ही चांगली नसते ना तर हिनी पण चांगलं नाचलं पाहिजे, मॅच केलं पाहिजे. कारण ग्रुप डान्स मध्ये असंच असतं, एक जर असं झालं ना तर ते पूर्ण ग्रुपलाच डावललं जातं, म्हणजे नंबर येत नाही तर मग काहीतरी होतं. मग ते कसं होतं की हिनी जास्त मेहनत घेतली मग हिनी काय घेतली. मला मी अशी पर्सनली कोण डान्सच्या बाबतीत असते त्यामुळे मी बोलते, नाही तर मी तुम्हाला बाकी मला कोणाला पर्सनली काहीच बोलायचं नसते. पण तुम्ही आता नंबर काढलाय त्यामुळे मला स्वतःला तुमच्याकडून अपेक्षा खूप आहे की आपलं SD क्वीनचं नाव आपण जिथे गेलोय तिथे पहिला नंबरच आपला आलाय, त्यामुळे हे नाव जपणं आता सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे सगळ्यांनी ह्याच्यापेक्षा जास्त मेहनत करायची. पुढच्या वर्षी बोलतात तुम्हाला की अरे हा गेला नंबर आपला, डोक्यात पहिली त्याची विधी आला. सगळ्यांच्या लक्षात सगळ्यांच्या नजरेमध्ये आपण आलेलो आहोत SDA क्वीन्स. कारण की आपण दिसतो जेवढ्या भारीने पहिल्या दिवशीपासून त्यांच्या नजरेमध्ये आपण बसलेले त्या. आता तर काय नंबर काढला त्यामुळे आपण त्यांच्या लक्षात आहे. अरे ह्या आल्या तर कॉम्पिटिशनला आपल्याला कसं शिव मला हे बोलत होतं आपल्याबद्दल आता वाटलं पाहिजे. भीती वाटते भीती नाही वाटत होती पण कसं माहिती कॉम्पिटिटर होते ना ते लोक जास्त अनुभवी आहेत त्यामुळे थोडंसं वाटतं की कॉम्पिटिशन मध्ये आपण मेहनत करतो माहितीये पण त्याची मेहनत आपल्याला थोडी जास्त आहे ना त्यामुळे आपल्याला असं वाटत होतं. पण आपण नंबर काढला तर ओढायचं नाही, कळलं आपल्याकडून चुकायच्या झाल्या ते आपण नीट करायच्या, अजून जास्त मेहनत करायची, अजून एकमेकीने सांभाळून घ्यायचं. एवढंच केलं ना बस आपण खूप खूप पुढे जाऊ. आणि आपल्याला पुढे जायचं नाही, ही सुरुवात आहे. फक्त 2 पायऱ्या चढल्या आपल्या अजून खूप आहे. आता शेवट आमच्या मॅडम बोलतील. ऐकायचं एवढे दिवस मी बघ नवऱ्याशी बोलत नाही. आज फक्त माझ्या नवऱ्याने फोन केला असं पण बोललं नव्हती बोलत मी. नाही घरी पाहुणे येणार होते, आई माझे सासू सासरे येणार होते. आता मला सांगा आपण गृहिणी आहेत, आपण जर आता सासू सासरे येणार, सासू नवऱ्याचे लाड करणार, माझे करणार का? नाही जेवण दिला तर काय बोलणार, अरे बायकोने जेवण नाही दिलं, नंतर सांगणार सगळ्यांना सांगणार. मी 2 दिवस लेट बोलव मला चालेल, मी रोज त्यांना जेवण 2 टाइम 3 टाइम बनवून देईल पण तेवढे दे. पण त्याच्यामुळे माहिती बोलायचेच पण झाले. पण मी काय ते केलं नाही एवढं खाऊ दे. पण मी एवढी मेहनत घेतलेलं मला असं वाटत होतं की आपला नंबर यावा, आपण सगळ्यांनी असं म्हणजे छान राहिलं पाहिजे, सगळ्यांना वेळात वेळ काढून आलं पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना जबरदस्ती करायची, या ना गं या ना गं या ना गं. आणि जास्त प्रज्ञाला प्रज्ञाला खूप त्रास दिला. ही मंगळागौर स्टार्ट झाल्यापासून खूप म्हणजे खूप पिडलं, इथून माहिती काढ तिथून माहिती काढ. प्रत्येक वेळेची त्याला फोन कर, अश्मिकला फोन, आता अश्मिकला मी फोन केला तर त्याला फोन कर, असं असं झालं अश्मिक यायचं मला सांग ना असं काय करू. तर बोलायचं हां ताईला असं असं करा, असं हां आता ह्याची माहिती ये हे कर, अच्छा बरं ठीक आहे चालेल हे करूया. मग मुलींना आले तुम्ही ना असं असं करा. कोण चुकलं तर मी जास्त करून तिला खूप ओरडलेली आहे कारण की तिला खूप ओरडले आम्ही. हा तिला खूप डान्सर खूप ओरडलेला आहे आणि कोणाला काही मी बोलली असेल ओरडली असेल काय सॉरी. कारण की मी सगळ्यात चांगला आपला म्हणजे आपला नंबर यावा, आपलं कुठे नाव व्हावं. कारण की आपण बघा घरातच राहतो, घरात काम, मुलं, शाळा आणि एवढं. ह्याच्या व्यतिरिक्त आता मी तर करते, मी करते माझ्या मुलींसाठी. कारण की हिने डान्स क्लास सोडला मग हिला काही जमायचं नाही. मी खूप उदास राहायची, काम धंदा काम एवढंच. मग मी माझ्या मुलीसाठी डान्स चालू केला, रील बनवणं. मग ती खुश राहायला लागली त्याच्यामुळे ही खुश राहायला लागली. मग घरातलं वातावरण चांगलं झालं त्याच्यामुळे मग एक दिवस यांनी हे टाकलं मंगळागौरीचं. मी याला खूप ओरडली, दुसऱ्या बायकांना घेतलं तर मला फोन नाही केला. तिथपासून बोलले आता तुला पण कशी करते, तुला त्रास होते ना. तिथपासून जी बायकांच्या आणि याच्या मागे लागल्या आणि हिच्या ते आजपर्यंत मी मागे लागले. थँक्यू तुम्ही सगळ्यांना काय बोलता. आणि मी प्रत्येकाला वाटतं ना माझा मुलगी कशी झाली तर बरं वाटतं. आता आईला एका मुलीला कसं वाटतं आपली आई जेव्हा नंबर काढते. हिने सगळा आज प्रोग्राम बघितलेला आहे त्यामुळे तिचा अनुभव नक्कीच आपल्याला ऐकायचा आहे. मम्मी बद्दल आम्ही बापरे झालं शब्द सुरू बनले. दिवस बोल आम्ही जेव्हा शाळेत
शाळेत असताना आम्हाला आमच्या मम्मी वगैरे रेडी करायच्या, तेव्हा खूप असं भारी वाटायचं की हा बाबा आज आमचं कॉम्पिटिशन आहे, आम्ही नटून वगैरे चाललोय, आमचं कॉम्पिटिशनमध्ये काय होणार, कॉम्पिटिटरला बघून वेगळं व्हायचं. आज जेव्हा आईला रेडी करत असताना असं आम्हाला वाटतं की आमचे शाळेचे दिवस आठवले, तुम्ही लोक आम्हाला रेडी करायचात, कॉम्पिटिशनला पोहोचवायचात, तिथे गेल्यावर हा ग्रुप छान झालं, त्यांचं हे चांगलं झालं, हे झालंय, एक एक चुका सांगायच्यात. आज ते लोक नाचून आल्यानंतर आम्हाला विचारायला आला आमच्या कुठे चुका झाला, आम्ही कुठे चुकलो, बरोबर होतं की नाही, हे होतं की नाही, चालते नेक्स्ट टाइम आपण आम्ही हे करू ते करू, असं प्रत्येक गोष्टी ना म्हणजे आम्ही जो जगलोय प्रवास तो आम्ही आज त्यांच्यात बघतोय ना, ते बघून खूप भारी वाटलं. आणि असंच अजून मम्मीचे प्रवास बघायला मजा करतो. आणि आता सांगता घेऊन आमच्या टीमचे लीडर जे आमच्या ग्रुप SDA कॅमेरा फिरतोय का, तर SDA ग्रुपचे आमचे टीम लीडर, त्याच्या फोनवर सगळे अरेंजमेंट झालेले आहे. कारण टीम लीडर काय असतो, तुम्ही आज एक देखाव बघितला, फक्त फोन केला असं अरेंजमेंट करायचं आहे, सांगायची गरज नाही पडली की बॅनरची गरज आहे. मी ते विचार करतो काय करायचं, दाखवायचं काय दाखवायचं हो, पण हो डोकं, पण तरी पण एक असतं ना क्रेडिट. तर आमच्या टीम लीडर सांगतील आज सांगतं निरोप असेल. त्याच्यानंतर एक मेंबर आहे ना मेन खूप, त्यांचे शब्द ऐकायला थांबते सगळे. तर सगळ्यात आधी सगळ्या महिलांचं, महिला बोलण्यापेक्षा सगळ्या पोरीच वाटतात. मी रिलेशन मध्ये, तुम्ही नका काळजी हा. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला माहिती नसेल पण जेव्हापासून दादाने लिंक पाठवली, मी प्रोग्राम लायब्ररीमध्ये बघत होतो. मी रोज लायब्ररीत अभ्यास करायला जातो, व्हिडिओ बघायला गेलेलो. जसे एक एक पारितोषिक तो घेत होता, पहिलं ठरलं की प्रत्येकाला 10,000 रुपये भेटणार. मग तेव्हापासून एक एक टीम आल्या, नंतर जशी ताई उड्या मारत गेली, SDA क्वीन्स आल्यानंतर ते पण त्या व्हिडिओ मध्ये आहे सगळं. मी तर खुश झालो तोपर्यंत मी घरी जेवायला आलेलो, आणि ते ऐकून माझे घरातले पण इतके खुश झाले की आम्ही टीव्हीला लावलं ते, आणि आम्ही टीव्हीला बघत बसलो. मग तेवढ्यातच दादाला फोन केला पहिला, मग दादाने सांगितलं फर्स्ट प्राइज. मग तेव्हा खुश झालं, आणि त्याच्यानंतर जे फोन आलं, तर तुमचं कौतुक आज करावं तेवढं कमी आहे. कारण जेव्हा जेव्हा मी हॉलवरती आलोय, मी माझा सांगितलेला एक्सपिरियन्स सांगतो. जेव्हा लेडीज बॅच चालायची तेव्हा टायमिंग 7चा असायचा, सगळेजण आरामात 7:30 घरचं आहे मस्त. पण जेव्हापासून मंगळागौर सुरू झाली, प्रत्येकामध्ये तो एक सिरियसनेस आलाय की बाबा आपल्याला काहीतरी करायचंय, म्हणून प्रत्येक जण टायमावरती उपस्थित होतो. 7:30 टायमाच्या आधीच येतो, टायमाच्या आधी येणार, त्या गोष्टीसाठी तेवढी मेहनत घेणार आणि करणार. हे जेव्हा आपल्याला आतून येतं ना, आता तुमचा तर क्लास झाला, आमच्या पण जेव्हा रिहर्सल असतात तेव्हा तेवढेच मोजके येतात जेव्हा ज्याला वाटतं की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे. तसं तुमच्या प्रत्येकामध्ये ते की हा बाबा आपण आपल्यासाठी नाही तर आपल्या ग्रुपसाठी केलं पाहिजे, आणि त्याचाच परिणाम आजचं फर्स्ट प्राइज आहे. ते पण तुम्ही जे बोलताय शिवकन्या, तुम्ही त्यांना टफ समजता, पण त्यांना टफ देऊन पण आज तुमचं फर्स्ट प्राइज आहे, म्हणजे विचार करा तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात, आणि अजून पण तुम्हाला पुढे पोहोचायचं. जे आज तुम्हाला शिवकन्याबद्दल वाटतंय ते शिवकन्याला तुमच्याबद्दल वाटलं पाहिजे. शिवकन्याच काय बाकीच्या पण ज्या असतील, जसं दादा बोलला की SDA क्वीन्स किंवा जे तुम्ही दुसरं नाव ठेवणार, ते नाव ऐकून त्यांना वाटलं पाहिजे की अरे हा यांच्या सोबत आहे तर टफ आहेच. त्यासाठी मेहनत करा, आणि बाकी काय सांभाळायला प्रमुखाचा प्रयत्न आहे. थँक्यू. आता तुमच्या आमच्या कारभारने हा माझ्या घरचे फ्रीज दिसतात, ते गोळ्या पण दिसतात. काय काय बघा, कांदा एक कुकर, हे चोर प्रथम मेकअप पाणी पाणी पडले चेहरा. काय बोलू, सगळ्यांनी आता एवढं भरभरून बोललंय तर मलाच काही शब्द सुचत नाही. सगळ्या जणी म्हणजे फायनल जो मुवमेंट होता तो खूप असा धाकधुकीवाला होता, पण त्याच्या आधीपासूनचे जे दिवस गेलेले आहेत ते खूप भीतीदायक होते. खरंच मी घाबरलेली होते. मी यांना धीर देत होती की घाबरायचं नाही, काय आलं तरी नाराज व्हायचं नाही, पण मीच आतून एवढी हे झाली होती की ह्यावेळी मी नाचायला नव्हती, गायला होती. एक माझ्यावर खूप मोठं बर्डन होतं की एक पूर्ण अख्खी साईड मला सांभाळून घ्यायची होती. मी त्यांना बोलली होती की तुमचा जाण्याच्या आधी मी त्यांना बोलली होती की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, तर त्यांनी सगळ्यांनी होकार दिला. हो, तो होकार माझ्यासाठी खूप म्हणजे एवढा जिम्मेदारीभर होता की माझ्यावर सगळ्या डिपेंड आहे. माझे 1-2 वर्ड्स जरी चुकले तरी तिथं केवढं मोठं जे काय होणार होतं ते, पण ते
मी ह्यांच्या विश्वासामुळे मीही ते पेलावली तेवढी जिम्मेदारी. आणि सगळ्यांची मेहनत असं तर तुम्ही बघितलं ना तर तुम्ही कोणालाच ओळखू नाही शकणार की कोण आहे. कारण मी जेव्हा त्यांना इन्स्ट्रक्शन देत होती ना तर मला द्यायचे होते वर्षात येईल ना तर मी बघत होती गणेश, कारण की त्या एवढ्या सगळ्या एकसारख्या दिसतात ना तुम्ही स्वतः नाही ओळखत कोण कुठल्या असे शोधावं लागतं चेहरे वेगळे लक्षात ठेवा कोण कुठली बाई. एवढा एकसारखेपणा सगळ्यांच्यामुळे हा एकसारखापणा आलेला आहे. सगळ्यांचं डोकं आहे ह्याच्यात नवीन क्रिएटिव्हिटी करण्यामध्ये. आणि स्पेशल थँक्स अजून एका व्यक्तीला मला द्यायचे ते आमचे सर कवी गणेश मुरगुळे सर, की आज त्यांचाही माझ्या मंगळागौरीमध्ये खूप म्हणजे खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आता नव्हे तर मागच्या वर्षीपासूनचाच. मला कुठे काही अडचण आली काय आली कवितेत आली गाण्यात आली तर मी लगेच सरांना फोन करते, सर मला असं असं करायचं आहे, मला काहीतरी सुचवा नवीन, मला काहीतरी नवीन लिहून द्या. त्यांचे शब्द एवढे प्रेरणादायी असतात की त्या शब्दांना आज तिथल्या कार्यकर्त्या लोकांनीही खूप प्रोत्साहन दिलं. एका लेडीजनेही मला त्यांच्यासाठी खास धन्यवाद दिला, पण सॉरी सर मी त्या लेडीजचं नाव विसरली, सावंत म्हणून होत्या आणि त्यांनी खास तुमचं नाव घेऊन तुमचे आभार व्यक्त केलेले आहेत. म्हणजे तुमचे शब्द एवढेच खरंच खूप पॉवरफुल आहेत की ते तिथपर्यंत पोचले. तुम्ही नसतानाही तुमचे शब्द तिथपर्यंत पोचले आणि तुमच्या शाबासकीची दाद आज मी तुमच्यापर्यंत ती पोचवते त्यांच्याकडूनची. खरंच सर धन्यवाद की तुम्ही आमच्या ग्रुपला एवढे सगळं एक माळेत गुंफून दिलेलं आहे आणि ते तुमचे शब्द आज पुढपर्यंत पोचत आहेत आणि आम्ही ते पोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि अजूनही आम्हाला भरपूर काय काय लिहून द्या. आता मी तुमचं जरा जास्त डोकं खाईन कारण आता जरा आमचं डोकं जास्त चाललेलं आहे समोर त्यांचं डोकं बघून. त्याच्यामुळे खूप काही आता नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करा. आता मी सांगते बघा ही बाई 2 काय सकाळी 5ला पण मला फोन करेल की वय माझ्या स्वप्नात असं आलं होतं मला असं झालं होतं. ती बाई त्या ह्या 2 पुरी डोकं खातात त्यांचं ते माझं खातात मग मी ह्यांचं खाते मग ते आम्ही सगळ्यांचं एकमेकांचं खातो. काय होतं की एकच नाही की सगळ्यांची मिली भगत आहे ही, त्याच्यामुळे हे सगळं काही इथपर्यंत पोहोचतंय. नुसतं एकाचं क्रेडिट नाही सगळ्यांचं क्रेडिट आहे, सगळ्यांची मेहनत आहे आणि सगळ्यांनी आज खूप छान केलंय. पण त्यांनी अजूनही खूप काही करायचं आहे, अजूनही खूप मेहनत करायची आहे. त्याच्यासाठी आम्ही लगेच आता 7 वाजता तयार आणि आमच्यासाठी आमचा आनंद सेलिब्रेट करायसाठी ज्या लहान मुलांनी बँड वाजवला त्यांचे खूप आभार. आज त्यांनी आमच्या बरोबर आनंद सेलिब्रेट केला आमचा. कारण की काय माहिती का आम्ही आई म्हणून आम्ही मुलांसाठी करत असतो. मी खरं आमच्यासाठी कोण करणार पण म्हटलं आता कोण करणार आमच्यासाठी मिळाली नाही मला पाहिजे बँड मला पाहिजेच बँड. कधी पाहिजे आज आलो जिंकून आज तयारी केलंय आणि बॅनर पाहिजे माझी हिला बोली पोरीला हे मित्र सांग बॅनर आणा अर्धा तासात मला माहिती नाही फेकू नका आपल्या तिथे गल्लीच्या हा समोर बॅनर पण आणला त्या मुलाची एवढी हौस आहे बघा बाईला. आपण आपल्यासाठी जेव्हा करणार ना तेव्हा आपण दुसऱ्यांसाठी करणार. त्यांच्या हौशीमुळे सगळ्यांचीच हौस मिळेल. थँक्यू सगळ्यांना आणि असेच आमचे व्हिडिओज बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.